श्रीराम जय जय राम। जेथे नाम तेथे मी आहेच। मला नामात पहा असे मी म्हणतो, याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते। कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो। समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल, तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात असे नाही का होत? त्याप्रमाणे तुम्हाला जर कोणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता, तर आम्ही नेहमी विषयातच असतो असेच सांगावे लागेल। ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कुणी विचारले, तर तो नामात आहे असेच म्हणाल ना? म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच। जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे। शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे। त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो। ब्रह्मसत्य जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटते, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही। जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात। नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे। कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गानेच जाणार, आमचा नामावर विश्वास नाही। आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार असे म्हणून ते बंधन आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात। त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वर प्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत। साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत। फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे, पण ते कुंपणालाच सर्वस्व मानतात, त्याला खत पाणी घालून वाढवितात, आतल्या बागेकडे लक्ष देत नाहीत। वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्धी करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल, तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मठपणात होते। नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असे म्हणतात। ते नाम नव्हे काय? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय। ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे। अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी रामनाम हे ओंकाराचेच रूप आहे। ते सर्व कर्मांचा आणि साधनांचा प्राण आहे। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 4 दशक 4। विषय मनाची स्थिरता, चंचलता आणि अंतर्गत शिस्त। या दशकात समर्थ रामदास मनाच्या स्वभावावर अतिशय सूक्ष्म निरीक्षण करतात। दासबोध मधील हा भाग विशेष महत्त्वाचा आहे, कारण तो साधनेचा पाया स्पष्ट करतो। आपण म्हणतो मन शांत नाही, पण मन शांत करायचं कसं
हे शिकत नाही. समर्थ सांगतात, मन चंचल असणं हा दोष नाही, मनाला दिशा न देणं हा दोष आहे. समास 4 दशक 4 आपल्याला शिकवतो, मनाला आवरण्यापेक्षा त्याला समजून घ्या. मनाचा स्वभाव. समर्थ सांगतात, मन पाण्यासारखं आहे, ते जिथे उतार मिळतो तिथे वाहतं. विश्लेषणात्मक उदाहरण. काम करताना मन भरकटत जातं, अभ्यास करताना मन आठवणीत जातं, प्रार्थनेत बसलं की मन उद्याच्या कामांची यादी आठवतं. याचा अर्थ मन वाईट नाही, ते प्रशिक्षित नाही. समर्थांचा मुद्दा असा आहे की मनाला दोष देऊ नका, त्याला दिशा द्या. 2. चंचलतेचं मूळ. समर्थ सांगतात, मनाला 2 गोष्टी अस्थिर करतात, आसक्ती आणि भय. उदाहरण, एखाद्याला पद गमावण्याची भीती असेल, तो सतत तणावात राहतो. एखाद्याला मनाची आसक्ती असेल, तो सतत इतरांच्या मतांवर जगतो. मन बाहेर अडकतं तेव्हा अस्थिर होतं. 3. मन स्थिर करण्याचे उपाय. समर्थ उपाय सांगतात, नियमितता, मर्यादित इच्छा, योग्य संग, ध्यानात्मक थांबा. उदाहरण, दिनचर्या. जो रोज एकाच वेळी उठतो, ज्याचं मन स्थिर होतं. जो रोज वेगळ्या वेळेला झोपतो, त्याचं मन गोंधळलेलं राहतं. समर्थ सांगतात, शिस्त मनाला आधार देते. 4. अंतर्मुखता का आवश्यक. समर्थ म्हणतात, बाहेरच्या जगावर नियंत्रण नाही, आतल्या जगावर आहे. उदाहरण, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद. कोणी टीका केली, लगेच उत्तर दिलं, मन चंचल. थांबून विचार केला, मन स्थिर. स्थिर मन निर्णय योग्य घेतं. 5. आजच्या काळातील उपयोग. आज मन सतत व्यस्त आहे. तुलना, स्पर्धा, माहितीचा पूर. समर्थांचा संदेश आज फारच लागू पडतो. मनाला वेळ द्या, नाहीतर मन तुम्हाला थकवेल. उपसंहार. समास 4 दशक 4 चा गाभा. मनाला दोष देऊ नका, दिशा द्या. शिस्त मनाला स्थैर्य देते. अंतर्मुखता बुद्धी शुद्ध करते. स्थिर मनानेच साधना होते. समर्थांचा अंतिम संदेश, ज्याने मन जिंकलं त्याने जीवन जिंकलं. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 4 दशक 5. विषय, इंद्रिय संयम, विषयासक्ती आणि अंतर्गत स्वातंत्र्य. या दशकात समर्थ रामदास मनुष्याच्या इंद्रियांचे स्वरूप समजावतात आणि दासबोधमध्ये अत्यंत व्यवहार्य मार्ग दाखवतात. कारण इंद्रिये जिंकली तर जीवन सुखर होते. इंद्रिये मोकळी सोडली तर मन गुलाम होते. मन अस्थिर का होते? कारण इंद्रिये सतत बाहेर धावत असतात. डोळे पाहू इच्छितात, कान ऐकू इच्छितात, जिभेला चव हवी असते, मनाला नवे अनुभव हवेत. समर्थ सांगतात, इंद्रिये शत्रू नाहीत, पण त्यांना स्वामी बनू देऊ नका. 1. विषयासक्ती म्हणजे काय? समर्थ सांगतात, विषय म्हणजे जगातील सुखद अनुभव. ते नैसर्गिक आहेत, दोष त्यात नाही. दोष आहे अति आसक्तीत. उदाहरण, गोड खाणे चुकीचे नाही, पण रोज अति खाल्ले तर शरीर बिघडते. मान मिळणे चुकीचे नाही, पण त्यावर जगू लागलो तर मन अस्थिर होते. समर्थांचा अर्थ असा, विषय वापरा, त्यात हरवू नका. 2. इंद्रिये मनाला कसे ओढतात? समर्थ सांगतात, इंद्रिये नेहमी सुखाच्या दिशेने धावतात. मन म्हणते, अजून पाहू, अजून ऐकू,
अजून अनुभवू. ही सवय वाढली की मनावर ताबा राहत नाही. उदाहरण, एखादा मनुष्य थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी बसतो. थोड्याच वेळात त्याला दुसरी गोष्ट हवी वाटते. स्थिर बसणे कठीण होते. हीच इंद्रियांची सवय. 3. संयम म्हणजे दडपण नव्हे. समर्थ स्पष्ट करतात, संयम म्हणजे स्वतःला त्रास देणे नाही. संयम म्हणजे योग्य मर्यादा ठेवणे. उदाहरण, शेतकरी पाण्याचा प्रवाह रोखत नाही. तो कालवा करून दिशा देतो. पाणी रोखले तर पूर येतो. दिशा दिली तर शेती फुलते. इंद्रियेही तशीच. 4. अंतर्गत स्वातंत्र्य कसे येते? समर्थ सांगतात, ज्याला विषयांवर ताबा आहे तो परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. उदाहरण, एक मनुष्य साध्या अन्नात समाधानी असतो. दुसरा मनुष्य रोज नवे पदार्थ शोधतो. पहिला शांत असतो, दुसरा असमाधानी असतो. समाधानातून स्वातंत्र्य येते. 5. आजच्या जीवनातील उपयोग. आज जगात आकर्षणे खूप वाढली आहेत. डोळ्यांसाठी, जिभेसाठी, मनासाठी सतत नवे विषय येत असतात. समर्थांचा संदेश, थोडं थांबा, थोडे निवडा, थोडे सोडा. सोडण्याने कमी होत नाही, मन हलके होते. उपसंहार. समास 4.5 चा गाभा. विषयांचा वापर करा, गुलाम होऊ नका. इंद्रिये नियंत्रित ठेवा. मर्यादा म्हणजे बंधन नाही, संरक्षण आहे. समाधानातून स्वातंत्र्य येते. समर्थांचा अंतिम संदेश, ज्याने स्वतःला जिंकले त्याला जग जिंकावे लागत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.